तुम्हाला पण साधी भुर्जी खाऊन कंटाळा आला आहे तर नक्की अशी ट्राय करा भुर्जी. हॅलो गावाले, तर परत तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज नाश्त्याला काय बनवायचं मग ते हे होतं, तर मी आज बनवते भुर्जी. ते पण जसं आपला भेजा कसा लागतो, आपला नाही बकऱ्याचा भेजा करतो ना आपण, भेजा फ्राय करतो, तशा प्रकारे ही भुर्जी बनवते. तर आपण रेसिपी बघूया. तर इथे मी टॉमॅटो घेतलं, 1-2 छोटे कांदे, कोथिंबीर आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. भेजा टाईप बनवायची म्हणून मी इथे मिरची स्किप केले. आपण मसाले टाकणार आहोत, तर मला दाखवतेच मसाले कोणते टाकायचे, काय टाकायचे, कसे टाकायचे. इथे मी 4 अंडी फोडून घेतलेले. पातेल्यामध्ये आपण तेल टाकून घ्या. पहिले तेल थोडं म्हटलं तर जास्तच लागतं. नंतर टाकून घेऊया आपण कांदा. थोडे लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया. आता टॉमॅटो टाकून घेऊया. टॉमॅटो पण शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण अद्रक लसूण आणि इथे कोथिंबीरची पेस्ट टाकले, ती पण आपण फ्राय करून घेऊया. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण फ्राय करायचं आहे. मग आपण मसाला 2 चम्मच टाकले ते मसाले, हळद, मग मी टाकले थोडासा गरम मसाला. मग नंतर फ्राय करून घ्यायचं आहे, त्याला खूप छान असं फ्राय करायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला जी घेतलेले अंडी आहेत ते अंडी आपण टाकून घेऊया. नंतर फेटून घेऊया. जोपर्यंत त्याचा किमा होत नाही तोपर्यंत करत बसायचं. हे बघा, ऑलमोस्ट आपली भुर्जी रेडी आहे. आपण कोथिंबीरने टाकून त्याला सर्व करूया. ओके, हे बघा किती सुंदर दिसते खरंच. आणि सांगते मी, ही अगदी भेजा फ्रायसारखीच दिसते आणि लागते सुद्धा. तुम्ही खाऊन बघा, टेस्ट करून बघा कशी झाले बघा, मस्त ना. मी एका अर्धा चपाती केलेलं आहे, कारण की नाश्त्यासाठी आम्हाला चपातीच लागतात. चपातीच केलेली, तर सगळ्यांनी नाश्ता केला आहे. आता थोडा, तर चला मी पण बघून घेते कशी झाली ही. जस्ट वेट. खरंच सांगते, सेम भेजा आपण भेजा फ्राय करतो तशीच लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, मस्त. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा मला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, भरभरून शेअर करा प्लीज. मला पण पुढे जाऊ द्या. तर परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो, बाय बाय.